मित्रांनो आपलं सकाळी सकाळी काम लागले ते पण पाईपलाईन खणायचं इथं खणून पार आमची हाऊस झाली फुल. इकडं आमचा आबानानं पार गाम निघाले. बापूचा पिट्ट्या पाडले इथं खणायला आलं. पण आम्हाला इथं पाईप भेटा ना. आता एक तुकडा इथं भेटला. आमचा आबानानं आल्यामुळं जरा काम वाटलं जरा मावर गाम निघाला होता. आता इकडं आम्ही कापून ठेवलं हा इथं तुकडा. आता लेके सॉकेट आणि ते सगळं आहे. आता बसवली. आता बापू बसवील तुम्हाला दाखवतो कसं बसतो बापू. हे सोल्यूशन आणले बघा. इथं किंमत ही 100 रुपये पण त्याने आपल्याला 80 रुपयाला दिली बॉटल. आणि इकडे सॉकेट हे टीन ते पण आपल्याला आता सध्या टीन लागणार. आपल्याला आता हे एक सॉकेट लागेल हे एक लागेल. हे दोघांपैकी आपण एक बसू. एक तसं आहेच एक्स्ट्रा आपल्याकडं. आणि इथे एक तुकडा आहे पाईपाचा. आता हा लांब तुकडा आहे पाईपाचा तो आता कट करून तिथं मध्ये घालायचा. आम्ही लय वेळ झालं आम्ही अर्धा पाऊण तास झालं खणत होतो. पण आम्हाला ना पाईप भेटतच नव्हता. आणि तो पाईपाचा तुकडा कुठे गेला. हा तुकडा मध्येच तुटला होता. हा तुकडा ना एकदम हा इकडून पण चेंबला होता आणि हा मध्येच. आणि हा पाईप डायरेक्ट असं बँड झाला होता वाकडा असा. आम्हाला कळालंच नाही नक्की काय झालं याला. मग आता आम्ही एवढं सगळं खणले. आता परत एकदा फक्त हा पाईप इथे एकदा कट करायला लागेल. एवढं झालं का मग आपण पाईप बसू. आव्हान लागले कट करायला. हा काय झाला हा नेमकी वरतून एक काळा पाईप आला. हा मोटरीचा इरीतला पाईप आहे. नेमकी त्याच्या खाली ते दुसरं एक पाईप आहे. पण ही डायरेक्ट पूर्ण अशी तिथपर्यंत गेलेली लाईन आहे. त्याच्यामुळे एकदम काय सांगायचं आता कट झालंय. फडकं देऊ का रे घेतलं का बापा कुठे चाललं. चावी बिवी घेऊन रे बघू रे चावी दाखव ना. बापूच्या किचनला काय स्पायडरमॅन कुठे गेला. स्पायडरमॅन हा स्वराचा स्पायडरमॅन आहे. हा बघा एक नंबर दिसते ना. आणि हा दुसरा याचं मला नाव नाही माहिती. हे दाद्याला लागत आहे खेळायला. पण याने काय केलं त्यांचं खेळणं उचलले किचनला लावले. मी पोराला नाही दर पण बंद आहे किती ते सॉकेट नाही घातलं ना. बरोबर सॉकेट धरबड इथं खाली संगीला बरं माग गेला तसं कडकड तिथपर्यंत आली का. ओके घ्या बाबा इकडे वर बघ कुठे येते. फक्त वरच्यावर हे कर मी सरळ कापायला नाही. थोडी खून कर ना मी रेषे बाजूला घेतो. आबांना लागले आमचं कटिंग करायला आता पाईप. ही आमची दोरी. ही दोरी आवायच्या टायमिंगला येते उपयोगी. हे असं फुटावर माप असते हे म्हणजे बरोबर भात लावायला हे सोयीस्कर पडतं. इथं माणसं पण पटापट लावितात. पण आता ही दोरी सध्या आम्हाला आली. थोडी तिरके आहे का ते चांगलं रे. इकडे तिरके फोडून टाकले इकडे. बापू दरे खोल नवीन आहे का जुनी. अरे नवीन आणले बाबा आईला तू पण ना. फडकं घे ना मग हे आणू स्क्रूड्रायव्हर झालं. सोल्युशन झालं आमचं आता खोलून वगैरे. धर बसू धर दे बाबा ते. आता म्हणायला लागते सोल्युशन लावायला लागले.
आता आमचं होईल 5-10 मिनटात, मग थोडं सुकून देऊन मग चेक करू पाईपलाईन. तो कल लाव त्याच्यामध्ये यार ते बापू फिरू एकदा. नाही ना, इकडे समजा कुठे गॅप राहिला असेल तर इकडे थोडं कटिंग करायला लागेल ना. एक थोडं तिरका झालं तिरका. लईच ना गॅप होतं, पण एवढा पाईप आमचा खराब झाला होता. नशीब पाईपाचा तुकडा होता आमच्याकडे, आता एवढा उरलाय, पण तो पण आपल्याला उपयोगी येईल परत. सोल्युशन लावायला लागेल. दर इकडे आहे बघ. अरे पोरा इकडे मध्ये ना थोडं असते खाच्या, एवढं राहते ना मध्ये. ते त्याला आतमध्ये एक खाचा असेल, दोन्ही साईडने ठेवायला. दर थोडं अजून. रे तू लाव. दर मग कसं बसायचं? थोडं उचलायला लागणार आहे. थांब ना बापू, आधी सोल्युशन लावू दे, मग उचलू. सारखी सॉकेट आहे गावात. आम्हाला वाटलं ते मोठ्या पाईपलाईनचं आहे का, ते आहे का काय सॉकेट, इलेक्ट्रिक सॉकेट सटकीचा. आणून लावायचं का थोडं? हां ओके. वर तिकडचा वर चल. मोडला कुठेतरी, वाजलं पाहिजे. आता मस्त आमचं सगळं झाले जोडून वगैरे, पण आता नंतर हा दगड परत काढायला लागेल. आता याला सुकून देऊन नंतर आपण चालू करून भाऊ. सध्या लगेच नाही चेक करायची. वालमध्ये आता सगळे ओपनच करायला लागतील पहिल्यांदा, पण आता दुसरे खोदायचे पण ते नंतर. हा बदल आपल्या मदतीला आहे ना, बाप्पू आला आणि आबांना आला, नाही तर ना मग एकट्याचे फुल झाले असते. मी अर्ध्यापर्यंत इथलं खंडली होती, मग नंतर आला आबांना, ते पण आता सगळे हे ओके झाले. आता काही टेन्शन नाही. पण आता इथं पण थोडीशी इथे एक पाईपलाईन आहे दुसरी या ठिकाणी, इथं पण लिकेज झाले. आता हे पण आपण खणू नाही का. आता इथं पडले सगळं मटेरियल, पण आपण व्यवस्थित एका जागी ठेवू. तोपर्यंत हे सुकल, मग आपण जरा 15 मिनिटांनी परत आपण चालू करून बघू व्यवस्थित चालू होते का नाही. तोपर्यंत हे मटेरियल सगळे आपण आता नीट भरून वगैरे ठेवू, म्हणजे टेन्शन नाही. परत साहित्य हरवलं का लवकर भेटत नाही. आता याच्यामध्ये टी हा एक टी. आता हे सगळं सॉकेट टी वगैरे सगळं एका ठिकाणी ठेवू, म्हणजे परत आपल्याला गरज लागली तर नेक्स्ट टाईम लवकर भेटेल. हा एक तुकडा राहिला होता, 2 आपण तिथं लावलीत. आणि हे सोल्युशनची बॉटल. आणि हे काय हे मित्रांनो तुम्हाला लगेच कळणार नाही हे कसले. हे याला क्लीन टॅब असं म्हणतात, पण याचा वापर याच्यात आहे ना गोळ्या असतात. हे खास करून ना जेव्हा कोंबड्या येतात ना बारीक पिल्लं, त्यांना हे सॅनिटायझरसारखं काम करतं. म्हणजे आपण नाही का पाण्याच्या हंड्यामध्ये येते ते ड्रॉप असतात काय म्हणतात त्याला, पाण्याचं औषध, ते तसं याच्यामध्ये गोळ्या असतात. हे पोल्ट्रीचं औषध. ह्या 2-3 बॉटल घ्या, पण हे सध्या रिकाम म्हणजे ह्या
संपलेले आहेत, पण हे उपयोगी येतात पोल्ट्रीसाठी पण. ते यांना पण व्यवस्थित ठेवून देऊ. मित्रांनो, तुम्हाला आमचं आता हे पाईपलाईनचं जे लिकेज काढले ते कसं वाटलं, म्हणजे आमचं काही चुकलं होतं का याच्यामध्ये करताना? चुकलं असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच आपल्या भावाला पुढे नेत राहा. भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.